75 वर्षात मराठ्यांना न्याय झालाच पावा. मराठ्यांच्या काय समजेना, कारण त्याचं कारण येतच आहे. तुम्ही 70 वर्ष अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा समाज देशातला हे असं 70-75 वर्ष यांनी अन्याय सहन केला. आता नाही करू शकत ते. आमच्या हक्काचं आरक्षण आहे ते आम्ही मिळवणार आहे. त्यासाठी आम्ही पुढे आलो. आमच्याच लोकांना आम्हाला न्याय मिळाला. तुमच्या आणि पुढच्या काळात ते आंदोलन तसं पुढच्या काळात मराठ्यांना पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ नये म्हणून तुम्ही काही सरकारला विनंती करणार आहात, आवाहन करणार आहात की या चर्चेमध्ये कॅबिनेटमध्ये हा आकडा वाढून ठेवावा, जो पूर्वी 16%, 13%, 14.5% होता. ते घेणारच किती जण आहेत. आम्हाला ओबीसीतून मागणी आमची ते घेणारे 20-25 जण आहेत. त्यांचे बी कोणबीच दाखले पण त्यांनी ताकदीच्या सत्तेच्या जोरावर दाबून ठेवले. काढावं त्यांच्या माथ्याकडे. अरे कोणबी म्हणजे शेतकरी बाबा, तुला जर शेतीचं एवढं राग येते विकून टाकून चंद्रावर राहायचं ना, त्याच्यात काय लागे. क्षेत्रीय मराठी बी आम्ही लाटणारे, शेतीत कष्ट करणारे आम्ही, फक्त त्याला कोणबी नाव होतं तुम्ही. आता 10% कसं दिलं याची वर्गवारी आपण आता नाही करू. जर आपल्याला अभ्यास पूर्ण बोलायचं झालं आता नाही करू शकत, कारण तो अहवाल आता मुख्यमंत्री साहेबांनी स्वीकारला. तो कॅबिनेट समोर ठेवण्याचा अधिकार मुख्यमंत्री साहेबांनी. त्याच्यानंतर लक्षात येईल खरी बाजू काय. त्यामुळे ते देतील, ज्यांना घ्यायचं ते घेतील. काय जबरदस्तीने कुणबीचं त्याला घ्यायचं त्याला ते घेईल जबरदस्तीने. फक्त मूळ आत्म आरक्षणाचा हे कुणबी प्रमाणपत्र सगळ्या मराठ्यांना द्या आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या स्वाऱ्यांचा कायदा करून ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या स्वाऱ्याला सुद्धा कुणबी प्रमाणपत्र द्या, ही मूळ मागणी आहे. त्याच्यासाठी आंदोलन आहे. सगळ्या स्वाऱ्याची अंमलबजावणी करावीच लागणार आहे. सरकारला जर वाटत असतं ना ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना आम्ही कुणबी प्रमाणपत्र दिले आणि आता ज्यांच्या मिळाल्या नाहीत त्यांसाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेतलाय, त्यांच्यासाठी हे आम्हाला मान्य नाही. हेही द्या अहवाल स्वीकारून सगळ्या स्वाऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करा आणि नोंदी सापडल्याच्या नंतर तेही प्रमाणपत्र मराठ्यांचे द्या. चारही बाजूने मराठ्यांचं खाजून ज्याला जे आरक्षण घ्यायचं ते घे. आम्ही आमचं शिवनेरी किल्ल्यावरती दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली आहे शासकीय. मात्र तुमच्या आंदोलनाचा सरकारने कुठेतरी धक्का दिसतोय आणि सभा जो मुख्य सभा असते त्याचं ठिकाण बदललं, तातडीने त्याला मंजुरी देखील दिली. आंदोलनाचा माझ्या राजाच्या आंदोलन हा भाग वेगळा आहे. जयंती ही आमच्या विश्वास दैवत आहे, आमचं पवित्र स्थान आहे. तिथं असे बंधनं असतात. आता ते कोणी घातल्यात मला माहिती. सरकारनं घातल्यात तर जिल्हा प्रशासन त्यांनी ते उठवायला पाहिजे. 5 दिवस जाणार म्हणजे आमच्या देवाचं आम्ही घ्यायचं नाही. लोक तिथं गेल्याच्या नंतर काय मिळतं जाणाराला माहिती काय होते मी मला बंदी घालणाराला काय माहिती छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय. त्यांना अशी भीती आहे की किंवा कुणी त्या ठिकाणी विरोध होईल किंवा कार्यक्रमात काही गोंधळ होईल. विरोध करणारे मराठी लोक येते. मुख्यमंत्री 2 मुख्यमंत्री येणार आहेत. नाही, जयंती हा विषयच वेगळा आहे आणि आंदोलन हा विषयच वेगळा आहे. मराठ्यांना आता सगळं कळायला लागतं. राजकारण कुठं करायचं कुठं नाही करायचं. हे राजकारण कुठं करतात आपलं. यांनी राजकारण त्यांच्या अंगावर गुलाल करून मोठं होण्यासाठी केलं. आमचं वाटोळं करायचं. आता मराठ्यांच्या ध्यानात आलं. यांना आपण मोठं केलं हे आपण वाटोळं करायला लागलं. मग लोकांपुढे हात पसरण्यापेक्षा आपल्या तिकडं मोठं करा ना. कोणापुढे हात पसरण्याची भेटायची काय गरज आहे. जातीपेक्षा काय कोणत्या पक्षाला नेत्याला म्हणायची गरज. आणि आता नाही मराठ्यावर तसंच राहायची. पहिलं होतं पाऊस नेणार नाही, तो कापूस नेणार नाही, टोकरवर बसून न्यायला होतं लोक. ते दिवस संपल्या. कोण मराठ्याला इथं पुढं आडवी तर बघतोच नाही. आणि काय देतात बघूच आता मराठ्यावर कसं आणलं तुम्हाला. तुम्ही कुठं शिवजयंती साजरी करणार आहात, कशी साजरी करणार आहात? मला जायचं उपोषणात सकट मी जाऊ शकतो का म्हणलं असंच जर तुम्ही आंदोलन म्हणजे आम्ही आज कुठे नाही अच्छा, म्हणजे तुम्ही या घडीला तयार आहात की उद्या जयंतीला सोमवारी
ॲम्ब्युलन्समध्ये शिवनेरी किंवा आणखी कुठंतरी जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता तिथे. वेळी दिलेल्या आहेत काही ठिकाणी. बोला ना बोला ना. जर प्रशासन असेल करता येत असेल मला माहित नाही ते आता, कारण प्रशासन वाचून जाता येत नाही पहिल्यांदा. पण त्याच्यात काही सुलभ प्रक्रिया असते की एक दिवसासाठी या जाऊ तुम्ही तसं तुमच्या गाडी ॲम्ब्युलन्स येईल चालतो. त्याच्यापेक्षा मोठं काय आता. बरं, तुम्ही प्रशासनाने परवानगी दिली तर असं तुम्ही सांगताय, पण यापूर्वी या आंदोलनामध्ये बसण्यासाठी किंवा प्रशासनाला कुठल्या गोष्टी विचारलेल्या नाहीत. आता या संदर्भात पर्यंत काही करू शकता. मग आता एकदा निर्णय घेतला की आमचे उरकालेले आहेत कामं 85% आमचे कामं उरकालेले. आता मात्र पश्चाताप म्हणजे काय. एक शेवटचा घेतो. मुंबईपर्यंत जे आंदोलन केलं त्याचं काहीतरी यश आपल्या पदरात पडलं. 21 पर्यंत आपल्या मनाप्रमाणे काही झालं नाही, तर त्यापेक्षा व्यापक असे आंदोलन कसे असतात? काय दिल्ली गाठायची का आता? मुलीला आरक्षणच नाही दिल्ली 102 103 घटना तो विषयच नाही आमच्या डोक्यात. आमच्या डोक्यात ओबीसी आरक्षण आणि तेच पाहिजे आम्हाला, कारण आम्ही तिथे त्यामुळं घेणं दमाचं काम आहे. ते पण पुन्हा मुंबई करायची का? आमच्या वावरनुसार आम्ही दुसरी नागरिक बसावं घेणं फक्त एवढंच सांगतो की ह्या अधिवेशनापर्यंत त्यांना अंमलबजावणी करू नये. त्यांनी जर नाही केली पश्चाताप म्हणजे काय असतो त्याची व्याख्या सरकारला करावं लागेल. इतकं ताकदीनं आंदोलन करायला शांत मराठ्यांनी एवढं ताकदीनं उभं राहायचं ना. अरे लाखाने उभं राहिले तर ते तरी यांच्या पाय घातली माती सोडतो कोणतेच समज. अजून ती खिचडी शिजली त्या हिंगोलीला त्यांना घाम आला. खिचडी इकडे शिजती घाम त्यांना थोडा. मग निवडणूक असं काही असं सोपं नाही. निवडणुका होणारच नाही, ते घेणारच नाही. निवडणुकात काहीशी गाड्या घेऊन त्याला आमच्या तिकडे यायचं प्रचाराला. आमच्या दारात आरक्षण इकडे कुठे निघालं गाडी घेऊन वस्तू करा. चलो धन्यवाद.